कोंडोशी गावच्या प्रवेशद्वाराजवळील धोकादायक पुलाची तत्काळ दुरुस्ती करा. पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करा. मनसेची मागणी. भुदरगड तालुक्यातील कोंडोशी गावच्या प्रवेशद्वारावरील ओढ्यावरील पूल धोकादायक अवस्थेत पोहोचला असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पुलाबाबत कोंडोशी गावातील ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष राहुल मनोहर पाटील यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान पुलाचा एक भाग खचल्याने तसेच आधारभिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. सध्या मुसळधार पावसामुळे ओढ्याचा पाण्याचा प्रवाह वाढला असून पुलाची स्थिती अधिकच धोकादायक बनली आहे. असे असतानाही या मार्गावरील वाहतूक सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मार्गावरून दररोज विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनाची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या पुलाची तांत्रिक पाहणी करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करावे अशी मागणी मनसेने केली आहे. जय महाराष्ट्र. मी राहुल पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भुदरगड तालुका अध्यक्ष. भुदरगड तालुक्यातील कोंडोशी गावातील ग्रामस्थांनी तेथील प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या पुलाच्या गंभीर स्थितीची बाब आमच्या निदर्शनास आणून दिली. त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथील आधारभिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत. तसेच पुलावरील रस्त्याचा भाग मोठ्या प्रमाणात खचलेला आहे. या रस्त्यावरून गावातील विद्यार्थी, नागरिक, नोकरदार तसेच एसटी बस अनेक वाहनांची त्या पुलावरून वाहतूक होत असते. कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अशी मागणी करत आहोत की संबंधित प्रशासनाने त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही करावी. तसेच गावातील नागरिकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहोत.